नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 32 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। राज्यातील 32 जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2023च्या उर्वरित 75% पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील 32 जिल्ह्यातील 75% पिकम्याची यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्या जिल्ह्यामध्ये किती शेतकरी पात्र आहेत, किती कोटी रुपये निधी मंजूर आहे, कोणत्या पिकासाठी वाटप सुरू झालेलं आहे आणि बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना कधीपर्यंत वितरण होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। साईडला दिसत असलेल्या लाल, काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 32 जिल्ह्यातील खरीप हंगाम 2023च्या 75% पिकम्याची वाटपाची यादी आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे जालना। जालना जिल्ह्यातील 3,70,625 शेतकरी, बीड जिल्ह्यातील 7,70,574 शेतकरी, लातूर जिल्ह्यातील 2,19,535, धाराशिव जिल्ह्यातील 4,98,720, नांदेड 6,21,272, परभणी 4,41,970 शेतकरी, बुलढाणा 36,558 शेतकरी, अकोला 1,77,253 शेतकरी, वाशिम 2,23,573 शेतकरी, अमरावती 10,265 शेतकरी, यवतमाळ 2,91,283 शेतकरी, याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्हा 2,63,872 शेतकरी, याचबरोबर कोल्हापूर 228, रत्नागिरी 98,372 शेतकरी, सातारा 40,406, सोलापूर सरसकट शेतकऱ्यांना पिकमा भेटणार आहे कारण की दुष्काळ जाहीर झालेला आहे, पुणे 21,771 शेतकरी, जळगाव 16,921 शेतकरी, नंदुरबार 7,071 शेतकरी, धुळे जिल्हा 2,103 शेतकरी, नाशिक 81,103 शेतकरी, सिंधुदुर्ग 203 शेतकरी, रायगड 7,393 शेतकरी, रत्नागिरी 703 शेतकरी, ठाणे 8,003 शेतकरी, पालघर 6,363 शेतकरी आणि अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील 2,22,000 शेतकरी 75% पिकण्यासाठी पात्र आहेत आणि वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे। याचबरोबर वर्धा 27,000, नागपूर 63,422, भंडारा 63,000, गोंदिया 22,000, चंद्रपूर 63,000 अशा पद्धतीने 75% पिकम्या वाटपाची राज्यातील 32 जिल्ह्यातील पात्र शेतकरी यादी आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि आता कोण्या जिल्ह्यामध्ये कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू आहे हे संपूर्ण अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ज्यामध्ये प्रामुख्याने पहिली विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नाशिक, जळगाव, अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे। पुढची विमा कंपनी AIC म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी आणि भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून सांगली, बीड, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे। पुढची विमा कंपनी HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेला नाही अद्यापर्यंत। ही HDFC कंपनीच्या माध्यमातून अकोला, धुळे, पुणे आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, पुढची विमा कंपनी युनिव्हर्सल शॉम्पियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना, गोंदिया, कोल्हापूर या 3 जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे। पुढची विमा कंपनी ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी, वर्धा, नागपूरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे। पुढची विमा कंपनी SBI लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, SBI लाईफ कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे। 75% पिकम्याचं वाटप लातूर जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे। 53 कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप लातूरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे। मित्रांनो, पुढची विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ, अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे। मित्रांनो, पुढची विमा कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड, ठाणे, रत्नागिरी, रायगड या 4 जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे। पुढची विमा कंपनी चोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड या सर्व जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत आपण संपूर्ण यादी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता कोण्या जिल्ह्यामध्ये कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून कोण्या पिकासाठी हेक्टरी किती रुपये पिकमा वाटप सुरू आहे हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, ज्या जिल्ह्याची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 75% पिकमा अखेर वाटप सुरू झालेलं आहे। मी तुम्हाला 32 जिल्ह्याची यादी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तेवढे शेतकरी पात्र आहेत। त्या जिल्ह्यामध्ये त्या पात्र शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकाचा पिकमा, कापूस या पिकाचा पिकमा आणि तुरीचा या पिकाचा पिकमा या 3 पिकाचा पिकमा 75% पिकमा म्हणून वाटप सुरू आहे। कापूस या पिकासाठी कमीत कमी
22,500 आणि जास्तीत जास्त 32,500 रुपयाच्या पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे. काही शेतकऱ्यांना 38,000 रुपये प्रति हेक्टर चे मॅसेज यायलेले दिसत आहेत. आणि सोयाबीन या पिकासाठी कमीत कमी 12,500 रुपये आणि जास्तीत जास्त 28,500 रुपयेचे मॅसेज येत आहेत. अशा पद्धतीचं एक नवीन अपडेट आहे. राज्यातील 32 जिल्ह्यातील पीक विमा वाटपाचं संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, प्रत्येक मित्रापर्यंत शेअर करा. तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.